नमस्कार. रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौरंगाभोवती ठेवायची मोत्याची रांगोळी म्हणजेच महिरप बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे हिरवे मोती, लाल मोती लागणार आहेत, कात्री, तंगूस आणि सुई लागणार आहे. चला तर बनवूया आपण. तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये 4 मोती घेतलेले आहेत आणि खालच्या मोतीमधून सुई काढून 4 मण्यांचं चौकोन करून घेतलेलं आहे. आता इथं परत 3 पांढरे मोती घालायचे आहेत आणि परत त्या खालच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे परत एक चौकोन तयार होतं आपलं. आता परत मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई. आता परत इथं 3 मोती घालायचे आहेत पांढरे. मोती घालून परत त्याच मोतीमधून सुई काढायची. इथं पण 4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे. आता आपले हे 3 चौकोन झाल्यानंतर आपण ह्या फक्त उजवीकडच्या मोतीमध्ये घेतली सुई. आता इथं आपण 3 लाल मोती घालणार आहोत. ते 3 मोती परत ह्या खालच्या उजवीकडच्या पांढऱ्या मोतीमधून काढायची सुई, म्हणजे इथं पण 4 मण्यांचं चौकोन होईल. आता परत ह्याच्या पुढचा जो पांढरा मोती आहे इथं पण परत 3 लाल मोती घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथं 3 लाल मोती घ्यायचे परत. परत त्याच पांढऱ्या मोतीमधून खालच्या बाजूने काढायची. आता ही सुई आपल्याला ह्या पांढऱ्या मोतीच्या मध्यभागी जो पांढरा मोती आहे तिथं घेऊन जायची. हे 3 झाले आपले. आता इथं परत आपल्याला परत पांढरा मोतीचंच करायचं आहे. 3 पांढरे मोती घ्यायचे. परत ह्याच मोतीमधून सुई काढायची. आता परत मधल्या मोतीमध्ये घ्यायचे वरच्या. आता इथं पण परत 3 पांढरे मोती घ्यायचे. आता परत मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई. असे 4 आपण करून घ्यायचे चौकोन. आता हे 2 झाले, अजून 2 करून घेऊया. ह्या मोतीमधून सुई काढायची. आता हे 3 झाले, अजून एक करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण वापरू शकता. आता हे 4 आपण करून घेतले. हे लालच्या वरचे 4 चौकोन करून घेतलेत पांढरे आपण. आता परत इथं उजवीकडच्या मोतीमध्ये सुई घालायची. ह्या 2 लालच्या पुढे 4 चौकोन करून घेतलेले आहेत. आता इथं हिरवे मोती घालायचे 3. आणि परत त्याच पांढऱ्या मोतीमधून काढायचं, म्हणजे इथं पण 4 मण्यांचं चौकोन तयार होईल. आता ह्या पांढऱ्या मोतीच्या पुढच्या मोतीमध्ये घ्यायची आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूलाच परत 3 हिरवे मोती घालून करून घेऊया आपण. 3 हिरवे मोती घालायचे. आणि परत खालच्या बाजूने काढूया ती मोती. तर परत हे मधला जो पांढरा मोती तिथं सुई घेऊन जायची. आता इथून परत 4 पांढरे मोतीचे चौकोन करून घ्यायचे. 4 चौकोन ज्या अगोदर आपण लालचं झाल्यावर कसं करून घेतलं होतं तसंच करायचं आहे. तर परत 3 मोती घालूयात. असे 4 चौकोन आपण करून घेऊयात. आता आपण हे 2 3 4 हे 4 चौकोन केले. आता परत आपल्याला उजवीकडच्या मोतीमध्ये घ्यायचं आहे पांढऱ्या आणि इथं लाल मोती घालायचे 3.
आता परत ह्याच्या पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई, समोरच्या मोतीमध्ये, आणि इथं परत 3 लाल मोती घ्यायचे. आणि परत आपल्याला वरच्या मधला मोती जो पांढरा आहे तिथपर्यंत सुई घ्यायची. आणि परत इथं 4 चौकोन करून घ्यायचे पांढऱ्या मण्यांचे. आता इथं असं आपण वाढवत जायचं आहे. पट्टी आपल्याला आपल्या चौरंगाच्या साईजप्रमाणे पट्टी वाढवायची. तशीच अल्टरनेट करायचं, एकदा लाल मण्यांनी एकदा हिरव्या मण्यांनी. आता हे आपण लाल, हिरवं आणि लाल असं 3 केलेलं आहे. असे आपण एकूण 7 करून घेऊया. म्हणजे अल्टरनेट करायचं, एकदा लाल चौकोन, एकदा आता लाल हिरवं आपण करून घेतलेले. आता आपण असे 7 करून घेतलेले आहेत. अशी पट्टी पूर्ण करून घेतली. कारण चौरंग लहान असल्यामुळं मी लहान पट्टी केली. तुम्हाला जर मोठं हवं असेल तर तुम्ही मोठं करू शकता. आता ह्या मोतीमध्ये सुई घेतली आपण इथं सुरुवातीच्या. आता इथं आपले लाल मोती आहेत म्हणून आपण ह्याला आता इथं हिरवे मोती घेणार आहोत. आता इथं हिरवे आपण 7 मोती ओवून घेतलेले आहेत. आणि हे खाली आपण चौकोन लाल मोत्याचा केला होता म्हणून हिरवे मोती घेतले. आता हे 3 मोती जे आहेत मधले, ह्या मधल्या मोतीमध्ये घ्यायचे. 1 2 3 आहेत म्हणून मधल्या मोतीमधून सुई काढायची आपण अशा प्रकारे. आता पुढे हिरवा मोती आहे म्हणून इथं लाल मोती घ्यायची आपल्याला. लाल 7 मोती ओवून घेऊयात. अतिशय सुंदर दिसतं हे मैरप आणि भरीव दिसतं अगदी. चौरंगाभोवती अतिशय सुंदर दिसतं. आता इथं पण तसंच आहे. हे 3 मोती आहेत, त्याच्या मधल्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे 3 चौकोन आहेत, त्या मधल्या चौकोनमधून सुई काढायची आपल्याला. आता इथं हिरवे ठिकाणी आपण लाल मोती, लालच्या ठिकाणी हिरवे मोती असं अल्टरनेट करत जायचं आहे. मधला चौकोन लाल असेल तर बाहेरचा हिरवा करायचा आहे आपल्याला. तर इथं 7 मोती घेतले आपण. आता परत हे 3 मधल्या चौकोनमधून सुई काढायची. अशा प्रकारे हे पूर्ण पट्टी आपण करून घेऊया. आता पुढचा हिरवा असल्यामुळे आपण इथं लाल मोती घेतो. प्रत्येक वेळेस 7-7 मोतीने आपण हे पूर्ण करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण हे पुढचे पण करून घेऊयात इथंपर्यंत पूर्ण. आता हे एका बाजूची पट्टी झालेली आहे पूर्ण करून. तसंच आपल्याला दुसरीकडं करायची आहे. दुसरीकडं करताना आपण ह्या मधल्या मोतीमधून सुई काढून ह्या मोतीमधून सुई काढायची बाहेर आणि इकडं कसं बनवलं तसंच बनवायचं आहे. आता इथं लाल मोती आहे ही आणि म्हणून आपण हिरवं घेणार, म्हणजे बरोबर समोरासमोर हिरवं येणार आहे बरोबर. आता इथं 7 मोती घ्यायचे आहेत. 7 आणि बरोबर ह्या मधल्या चौकोनामधून सुई काढायची. आता परत पुढे हिरवा चौकोन असल्यामुळे आपण इथं लाल मोती घेणार आहोत. फक्त हे करताना फक्त जास्त ओढायचं नाही आहे. ओढल्यानंतर ते ताणलं जातं म्हणून थोडं लूज ठेवायचं आहे आपल्याला. जे आपण नंतरचा जो राऊंड करतो आहे तो जास्त ओढायचा नाही आहे, थोडं लूज ठेवायचं तसं. आता ही तर पट्टी पूर्ण करून घेऊया आपण तशीच. आता ह्या अशा प्रकारे सुंदर अशी पट्टी तयार झालेली. ते गाठ मारून घेऊ आपण आता. असे गाठ मारल्यानंतर असे 3 पट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत, कारण चौरंगाला आपण 3 पट्ट्या ठेवतो. तर ह्याच्यामध्ये आपण चौरंग ठेवणार आहे. माझ्याकडे चौरंग लहान आहे, मी गणपती बसवण्यासाठी जो चौरंग घेतला आहे त्याच्यासाठी करते. जर तुम्हाला मोठा हवा असेल तर तुम्ही ही पट्टी वाढवू शकता अजून. अशा प्रकारे सुंदर असे मैरप तयार झालेले आहे आणि अतिशय भरीव दिसतं हे मैरप. मोठ्या साईजमध्ये पण करू शकता आणि किंवा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये पण तुम्ही बनवू शकता.
तर गणपतीच्या चौरंगासाठी किंवा पाटाभोवती तुम्ही हे वेगळ्या प्रकारची महिरप करून ह्यावर्षी गौरी गणपतीमध्ये सजावट करू शकता. अशाच प्रकारे चौरंग जर मोठा चौरंग असेल, सत्यनारायणच्या वेळेस जे आपण वापरतो तसा मोठा चौरंग असेल तर तुम्ही मोठी महिरप करू शकता. आता ह्या चौरंगावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून त्याच्याभोवती मी महिरप ठेवली आहे. अतिशय सुंदर दिसते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.